बातमी सांगलीमधून पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पर्यटकांना काँग्रेसच्या वतीने सांगलीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। काँग्रेस भवनाच्या समोर 2 मिनिटं स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। जिल्हा आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। यांचं नुकतंच ज्या जोडप्याचं 16 एप्रिलला लग्न झालंय, ज्यांना आम्ही इथं श्रद्धांजली वाहिले, त्यातल्या त्यांच्या नवऱ्याला तिच्या समक्ष डोळे घालून गोळ्या घालून त्या ठिकाणी मारण्यात आलं। नव्या संसाराची स्वप्न घेऊन ती गेलेली तरुणी काल तिला एका आपल्या नवऱ्याच्या मृत्यूदेहाजवळ बसून दुःख करण्याची वेळ काश्मीरच्या स्वर्गाच्या ठिकाणी आली। हे अत्यंत क्लेशदायक आहे। आमचं मन त्यामुळं सुन्न झालंय आणि आता ह्या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून केंद्र सरकारनं कडकच्या कडक पावले उचलावीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।